हॅलो डिअर स्टुडंट्स, पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील प्रॅक्टिकल बुकमधील प्रॅक्टिकल नंबर 1 मी आपल्यासमोर या ठिकाणी क्लिअर करतोय. सो द एम ऑफ प्रॅक्टिकल इज दॅट टू आयडेंटिफाय द क्लोराईड, ब्रोमाइड अँड आयोडाईड आयन्स फ्रॉम द गिवन साल्ट्स. म्हणजे या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला साल्ट्स दिलेले आहेत. प्रोसिजरमध्ये आपण पाहिलं तर 3 टेस्ट ट्यूब घ्यायचे आहेत, 3 साल्ट्स आपल्याला ॲड करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे AgNO3, दॅट इज द सिल्वर नायट्रेट. आणि खरंच क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड हे आयन तयार होतात का हे आपल्याला या ठिकाणी चेकआउट करायचं. सो ॲट द स्टार्ट आय वुड लाईक टू एक्सप्लेन यू द फिगर विच यू कॅन सी ऑन द स्क्रीन that the 3 test tubes are there. In the first test tube there is a potassium chloride which is here, in the second potassium bromide, and in the third potassium iodide. And now in these 3 test tube we are adding the common substance, that is the AgNO3, which is called as silver nitrate. तर तुम्ही आता पाहू शकताय याच्यानंतर रिॲक्शन काय होणार आहे. सो ॲट द स्टार्ट यू हॅव टू लेबल द डायग्राम ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन. That AgNO3 test tube and the name of that salt which we have used in the test tube, and what products are going to be formed I have written in the boxes: white precipitate of silver chloride, then of silver bromide, and then of silver iodide. Now see, when you're talking about the observation table, you will find there the first reaction is already given here, and the reaction is potassium chloride is reacting with the silver nitrate. I'm talking about this reaction, and there is a formation of potassium nitrate and silver chloride. Actually there is a formation of precipitate which is indicated by the downward arrow. And here which ions are formed? Definitely the chloride ions are formed here, that we have to think about. So what about the second and third reaction that we have to write ourselves? I have written already here. In the second test tube, the potassium bromide is reacting with the silver nitrate, and there is a formation of potassium nitrate and silver bromide. That means the bromide ions are formed. At the last, the iodine ions are formed. So what is the inference or conclusion of this practical? The inference is that ions are precipitated in all the 3 reaction in the experiment. म्हणजे प्रत्येकामध्ये इथं आयन्स तयार झालेले आहेत. But the main point is that depending on the color of the precipitate formed, the presence of chlorine ion, bromine ion and the iodide ions in the solutions are confirmed. म्हणजे कलरवरनं आता कलर ऑफ प्रेसिपिटेट कोणते कोणते आहेत? यू कॅन सी हिअर दॅट व्हाईट, देन लाईट येल्लो अँड देन द ब्राईट येल्लो. यावरनं आपण सांगू शकतो की या ठिकाणी काय झालेले आहेत? क्लोराईड, ब्रोमाइड अँड आयोडाईड आयन्स फॉर्म झाले आहेत, विच इज शोन हिअर. After this we have to think about the multiple choice questions given after the practical and that are important. जनरली आपण विचार करतोय की हे क्वेश्चन्स इतके महत्त्वाचे आहेत का, पण प्रॅक्टिकल बुक पूर्ण करणे म्हणजे फक्त ऑब्झर्वेशन टेबल आणि इन्फरन्स लिहिणे असं नाही आहे. तर अकॉर्डिंग टू माय आय थिंक इट्स इम्पॉर्टंट दॅट यू हॅव टू सॉल्व द एक्झरसाइज गिवन आफ्टर द प्रॅक्टिकल. आपण ही एक्झरसाइज पण सोडवली पाहिजे. सो सी द क्वेश्चन्स विच आर कॉल्ड एज MCQs, दॅट इज द मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. नंबर 1, व्हॅलन्सी ऑफ द इलेमेंट्स इन द हॅलोजन ग्रुप इज डेफिनेटली सगळ्यांना माहीत आहे. हॅलोजनमध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्यांना ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज असते, अँड दॅट्स वाय द व्हॅलन्सी इज 1 विच इज शोन विथ द right tick mark here. The second is the most reactive element in the halogen group is interesting की आपण इथं फाइंड आउट करायचं की हॅलोजन ग्रुपमध्ये सगळ्यात रिॲक्टिव्ह इलेमेंट कोणता आहे या प्रश्नाबद्दल मी बोलतोय. तर डेफिनेटली द मोस्ट रिॲक्टिव्ह इलेमेंट इज फ्लोरीन, दॅट यू हॅव टू थिंक अबाउट. द नंबर 3 क्वेश्चन इज हिअर द हॅलोजन विच इज लिक्विड ॲट अ रूम टेम्परेचर. म्हणजे सामान्य तापमानाला असा कोणता हॅलोजन आहे जो की लिक्विड स्टेटमध्ये आढळून येईल? द आन्सर इज ब्रोमिन. आय हॅव answer the question, that means I have mentioned here. Next आहे आपण लक्षामध्ये घ्या the metallic character of the elements dash dash in a group from top to bottom. म्हणजे आपण मेटॅलिक कॅरेक्टरचा जर विचार केला टॉपकडनं बॉटमकडे जात असताना मेटॅलिक कॅरेक्टर वाढतोय, कमी होतोय, रिमेन्स कॉन्स्टंट आहे की इनडेफिनेट बिहेवियर आहे? तर आपल्याला माहीत आहे, आपण चार्टमध्ये सुद्धा थेअरीमध्ये शिकलेलं आहे. when we are moving from top to bottom in a periodic table the metallic character is going to be decrease. ही सगळीच प्रश्न महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट नंबर 5, व्हॅलन्सी ऑफ इलेमेंट्स डॅश 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 इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. फार महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. डावीकडनं उजवीकडे जेव्हा आपण पिरियडिक टेबलमध्ये जातोय तेव्हा व्हॅलन्सी काय होते? इट इज इन्क्रीजिंग, इट इज डिक्रीजिंग, ऑर रिमेन्स कॉन्स्टंट, ऑर इन्क्रीजेस इन द बिगिनिंग अँड डिक्रीजेस. तर डेफिनेटली काळजीपूर्वक पहा, तुम्हाला कळेल. ॲट द स्टार्ट द व्हॅलन्सी इज गोइंग टू बी इन्क्रीज
and then afterwards the valence is going to be decreased. So the correct answer is number D, I have mentioned here already. Without wasting time, we will see the three questions given in the exercise. Observe the modern periodic table and explain the gradation in reactivity of halogen family. तर जी हॅलोजन फॅमिलीमध्ये रिॲक्टिव्हिटी आहे ती टॉप टू बॉटम जात असताना डिक्रीज होते. पूर्ण उत्तर तुम्ही वाचू शकता. सेकंड इज व्हॉट आर द सिमिलरिटीज इन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन द हॅलोजन फॅमिली. 70th ग्रुपमध्ये हॅलोजन्स आहेत आपल्याला माहीत आहे. मग याच्यामधल्या सगळ्या एलिमेंटमध्ये काय सिमिलरिटीज आहेत तर मी छानपैकी इथं मेन्शन केलं. नंबर 1, ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला X2, इट इज नोन टू यू. Number 2, there are 7 electrons in the outermost shell, that is also known to you. And the most important, the commonly halogens show the valency 1. Now the last question, why does inert gases placed in zero group? Inert gases ला झिरो ग्रुपमध्ये का ठेवलेलं? आधी आपल्याला इनर्ट गॅसेस म्हणजे काय समजावं लागेल. ऑल शेल्स ऑफ इनर्ट गॅसेस इन्क्लुडिंग द आउटर मोस्ट शेल आर कम्प्लिटली फिल. हे जे इनर्ट गॅसेस आहेत त्यांच्या सगळ्या शेल फुलफिल झालेल्या आहेत. म्हणजे कुठलीही अशी शेल नाही की जी अपूर्ण आहे. सो देर आर नो चान्सेस ऑफ गिव्हिंग अप इलेक्ट्रॉन्स ऑर टेकिंग अप इलेक्ट्रॉन्स. इट मीन्स दे आर नॉट गोइंग टू बी पार्टिसिपेट इन अ केमिकल रिॲक्शन. That means the electronic configuration of these elements is stable. That's very important that we have to think about. ह्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? स्टेबल आहे. आणि त्याच्यामुळेच आपण काय म्हणू शकतो? मीन्स दे हॅव झिरो व्हॅलन्सी. म्हणजे त्यांची व्हॅलन्सी झिरो आहे. अँड इफ द व्हॅलन्सी झिरो देन 100% दीज एलिमेंट्स देअरफॉर प्लेस्ड इन द झिरो ग्रुप हे आपण एक्सप्लेन करू शकतो. होप तुम्हाला सगळ्यांना प्रॅक्टिकल व्यवस्थित लक्षात आलं असेल. सगळ्या प्रश्नावरती आपण चर्चा केलेली आहे. नक्कीच याच्या पुढच्याही प्रॅक्टिकलबद्दल मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू. दिस इज स्पेशली फॉर द ऑल स्टुडंट्स ऑफ 10th स्टँडर्ड. थँक्स.